बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमेरिकेतून एक सगळ्यात मोठी बातमी येते। डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा वृत्तसंस्थांचा दावा आहे। ट्रम्प फ्लोरिडाला जाणार होते, पण त्यांचा फ्लोरिडाचा दौराही रद्द करण्यात आलेला आहे। वॉल्टर रीड हॉस्पिटलकडे जाणारे सारे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत। ट्रम्पना हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसनी मात्र अजूनही दुजोरा दिलेला नाहीये। मात्र ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलंय। ट्रम्प वॉशिंग्टन डीसी मध्येच राहतील, पण व्हाईट हाऊस बाहेर येणार नाहीत असंही व्हाईट हाऊसनं म्हटलंय। दरम्यान 48 तासात हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा असा इशारा ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा दिलेला आहे। हॉर्मुझ खुलं करण्यासाठी आता 6 तारखेची मुदत इराणला देण्यात आलेली आहे। अमेरिकेशी करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहा असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनंही तोड प्रत्युत्तर दिलंय। अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडे करू असा इराणनं इशारा दिलेला आहे। ट्रम्प हतबल झालेत, घाबरगुंडी उडाली आहे अशी इराणकडून खिल्ली उडवण्यात आली आहे। $4, yeah, and we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know 2 things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. तर इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावर इराणनं हल्ले केलेले आहेत। इराणकडून ड्रोनद्वारे एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात आलेत। इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायली हवाई तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर आजचा युद्धाचा 37वा दिवस आहे। जोरदार युद्ध अजूनही सुरू आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत। इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे। इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलमधल्या या विमानतळाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान बेन गुरियन विमानतळावरील या हल्ल्यात येमेनच्या लष्कराचा सहभाग असल्याचं समोर आलंय। इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहसह हा हल्ला करण्यात आल्याचं येमेन लष्करानं म्हटलंय। या मोहिमेला येमेनमधील हुती दहशतवाद्यांचा देखील पाठिंबा होता। यावरूनच आता युद्धाची व्याप्ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे। पुढची महत्त्वाची अपडेट, कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवर इराणनं हल्ला केलेला आहे। तेल मंत्रालय आणि